वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मानावरी आम्हाला चालवितो, सन्मानावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. योहानकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचने. योहान 9:1-7. जन्मांधाला दृष्टी देणे. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे, असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटले, जा, शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही ऐकत आहोत योहान शुभवर्तमान अध्याय 9:1-7 वचने. प्रभू परमेश्वर आम्हास किती सुंदर रीतीने आशीर्वाद देत आहे. त्यासाठी येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे. आशीर्वादित होण्यासाठी, सर्व प्रकारे समृद्ध होण्यासाठी, दुःख अडीअडचणी यांचं निवारण करून घेण्यासाठी प्रभू येशूच आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं 9व्या अध्यायामध्ये की जेव्हा येशू ख्रिस्त आणि शिष्य वाटेने जात आहेत त्या ठिकाणी एक जन्मांध माणूस दिसतो आणि शिष्य विचारतात, गुरुजी, हा कोणाच्या पातकांमुळे असा आहे? ह्याच्या आम्हामध्ये आहे. येशू ह्या जगाचा प्रकाश आहे.
येशू म्हणत आहे की देवाची कार्य दिवस आहे, प्रकाश आहे तोपर्यंतच करून घेतली पाहिजे आहेत, कारण अंधकार लवकर येत आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. आज आम्हाला संधी आहे की आम्ही येशूवरती विश्वास ठेवून त्याची कार्य पाहावीत. आणि कार्य पाहण्यासाठी फक्त येशू म्हणत आहे की जा शिलो तळ्यामध्ये जाऊन आपले डोळे धुव. आणि तो जन्मांधळा कसा गेला असो, तो गेला त्या ठिकाणी त्याने डोळे धुतले विश्वासाच्या द्वारे. ज्याने कधीही पाहिलं नव्हतं, त्याची डोळे उघडले नव्हते, त्यांनी फक्त विश्वास ठेवला. आम्हालाही ख्रिस्तावरती विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आम्हाला कार्य करणं आवश्यक आहे. सुवार्तेच्या घोषणेसाठी, देवबाप्पाच्या कार्यासाठी, देवाच्या महिमेसाठी प्रभूने जे आम्हाला कार्य करण्यासाठी सांगितलेलं आहे ते आम्ही करायला पाहिजे आहे. आमच्या सर्व श्रमाचं फळ आम्हाला प्रभू देतो व आश्चर्यजनक देतो, आनंदाने भरवतो. प्रभू या वचनाद्वारे आपणास आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राज्य पित्या, तुझे उपकार आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, शिलोह तळ्यामध्ये जा आणि आपले डोळे धुव, जे तो येशू प्रभू मातीवरती थुंकून चिखल करून त्या जन्म आंधळ्याच्या डोळ्याला लावले. प्रभू, त्याने पण किती विश्वास ठेवला. प्रभू, असाच विश्वास तुला हवाय की जो कोणत्या प्रकारे शंका बाळगत नाही, पूर्ण तुझ्यावरती अवलंबून तो राहतो, निर्धास्त राहतो आणि देवा तो अद्भुत कार्य करतोस. प्रभू येशू, असाच विश्वास आम्हा प्रत्येकाला बाळगण्यासाठी सहाय्य कर, कारण की विश्वासाच्या द्वारे अद्भुत कार्य होतात आणि तू करतो. देवा, तू ह्या जगाचा प्रकाश आहे. विश्वास ठेवणाऱ्याला तू कदापि निराश होऊ देत नाही, लज्जित फजित होऊ देत नाही. तू महान प्रभू आहे. परमेश्वरा, विश्वासामध्ये आमची वाढ व्हावी यासाठी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श कर. जगामध्ये जरी आहोत आणि आम्ही आमच्या डोळ्याने जगातील अनेक गोष्टी पाहत आहोत, कानाने अनेक गोष्टी ऐकत आहोत, त्यावरती अवलंबून राहून आम्ही घाबरू नये, भिवू नये, मागे हटू नये. ज्या समस्या, अडीअडखळणी, ज्या बाधा आहे जीवनामध्ये, ते येशू प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवून त्या दूर सरताना आम्ही पाहाव्या, दूर निघून जाताना आम्ही पाहाव्या, म्हणून आमचं सर्वांचं सहाय्य कर. आणि देवा, खरोखर तुला सर्व शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. तू महान आहेस, तो आमचा देव आहे. देवा, तुझ्यावरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत ह्या भूतलामध्ये जोपर्यंत तो आम्हाला जीविताची भूमी जिवंत ठेवणार, प्रभू विश्वासात टिकून राहून तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. धन्यवाद देतो दे बाप्पा, तो आमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केली आहे, म्हणून ते एक देवा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.